नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा मनस्थितीवर जास्त अवलंबून असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या बोटांवर आलाय. आपल्या घरी बसून इंटरनेटवर, टॅबवर, मोबाईलवर केव्हाही कुठेही सिटी न्यूज चॅनेल बघू शकता. सिटी न्यूज चॅनेल फेसबुक व यूट्यूबवरही बघू शकता. सिटी न्यूज चॅनेलच्या फेसबुकवर थेट जाऊन फेसबुक पेज लाईक करा आणि टाइमलाईनवर सिटी न्यूज चॅनेल लाईव्ह बघा केव्हाही कुठेही. यूट्यूबवर जाऊन सर्च बॉक्समध्ये सर्च करा सिटी न्यूज चॅनेल अमरावतीवर क्लिक करा आणि यूट्यूबवर सिटी न्यूज चॅनेल लाईव्ह बघा. आपण अजूनपर्यंत सिटी न्यूज चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सिटी न्यूजचे बातमीपत्राची फेसबुक, यूट्यूब, वेबसाईट, विदर्भ सिटी न्यूज ॲप यांची लिंक खालील सूचनेमध्ये दिली आहे. तुम्ही त्यावर क्लिक करून सिटी न्यूजचे बातमीपत्र बघू शकता. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक, व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद तसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. 18 एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेस समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना आपली मुलगी बहीण समजून मत द्यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वराडे मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यामध्ये करण्यात आलं. गेल्या 20 वर्षात युतीच्या उमेदवाराने शहर व जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे जिल्हा मागासला आहे. केवळ श्रेय घेण्यासाठी सर्वांची स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे विकास झाला नाही. आता जिल्ह्याच्या विकासासाठी नवनीत राणा एकमात्र असून त्या निवडून आल्यास जिल्ह्याचा विकास 100% निश्चित आहे. रोजगारापासून ते प्रत्येक समस्या सोडवण्याचा नवनीत राणा यांनी यावेळी जनता जनार्दन आपल्या सोबत असेल तर आपण जिल्ह्याचा विकास करू शकू. 12 नंबरचं बटन दाबून आपल्याला विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी हर्षवर्धन देशमुख, शरद तसरे, अरुण पाटील गावंडे, वसंतराव खेडकर, सुनील वराडे बंड, संगीता ठाकरे, गणेश राय, रुपाली बुले यांच्यासह मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पार्टीमध्ये येऊन काम करत असताना बरेचशा लोकांचा अनुभव तुमच्या सोबत आहे आणि ते अनुभव तुम्ही मला त्या 2014 मध्ये शेअर केले होते. ते अजूनही माझ्या डोक्यात आहे. असे आमचे विजू भाऊ, मी काही राजकारणीय व्यक्ती नाहीये. जसं आमचे देशमुख काकांनी म्हटलं की मी नवीन होती, मी आजही नवीन आहे. मी ज्युनियरच आहे. इथे मंचावर बसलेला प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे. अनुभवानी, वयानी आणि राजकारणामध्येही माझ्यापेक्षा सगळ्यांना खूप जास्त अनुभव आहे. मला 0 आहे. मी ABCD वरच पोहोचली आहे, तरी मी कुठे ना कुठे पोहोचली आहे. मी ज्या इमानदारीने गेले 9 वर्षापासून काम करत आहे, मी कोणाला काहीच म्हणत नाही. फक्त माझी इमानदारी, माझा या जिल्ह्याला नवीन एक दृष्टी आणि एक विजन जे मी माझ्या जिल्ह्यासाठी आणलाय त्याला पाहून तुम्ही मला साथ द्या. एक लहान समजून, आपली बहीण समजून, त्या पक्षाचा एक नाता माझाही आहे. जर नाता नसता तर शरद पवार साहेबांनी, अजित दादांनी, जयंतदादा पाटीलनी, प्रफुल्ल पटेल साहेबांनी माझी बाजू घेतली नसती आणि मला समर्थन दिलं नसतं. कुठे ना कुठे मलाही
मला मतदान द्या या प्रश्नासाठी तुम्हाला समोर आणते, त्यासाठी खूप कठीण आहे आणि त्या कठीणाईने मी आज जात आहे. सल्लू भाऊ, बाबूरावजी बेलसरे दादा जे मागणी आमच्या सोबत होते आणि त्यांना जसं वाटलं की आम्ही थोडे पक्षामध्ये आम्ही इंडिपेंडेंटली काम करत आहे, मी कोणत्याही पक्षामध्ये कधीही प्रवेश घेतला नाही. रवी राणांनी कोणत्याही पक्षाच्या गळ्यात कधी दुपट्टा घातला तर हे बोलण्याची चुकी राहील. एक अपक्ष आमदार म्हणून त्यांना नेहमी एक पक्षासोबत जे सरकार आहे त्यांच्यासोबत राहावेच लागते, कारण की आपल्या मतदारसंघाचा जर विकास करायचा आहे तर त्या सरकारसोबत राहून त्यांनी पक्षाला कधीही पाठिंबा दिला नाही. त्यांनी सीएम साहेबांना पाठिंबा दिला कामासाठी आणि विकासासाठी. आजही दोन्ही आम्ही कोणत्याही पक्षामध्ये नाही आहे. रवी भाऊ कोणत्याही पक्षाचे अजूनही सदस्य नाही, कारण की त्यांचा स्वतःचा युवा स्वाभिमान पक्षाने त्यांनी मला समर्थन दिलं आहे. मी सुद्धा म्हणू शकते की मी त्यांच्या पक्षाची नाही आहे, त्यांनी मला समर्थन दिलं आहे. हे समजून आपण समोर काम केलं पाहिजे. अशोक भाऊ स्वाभिमानचा सपोर्ट लागेल, तो कुठला बिनशर्त सपोर्ट राष्ट्रवादी सोबत राहील. काही दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक, प्रामाणिकपणे आम्ही तुमच्या सोबत, काही त्याच्याबद्दल शंका नाही. कारण की मी शब्द दिला पवार साहेबांना येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी चिन्हावर 2 ते 3 आमदार या जिल्ह्यामध्ये मला बनवायचे. राष्ट्रवादीच्या घडीवर हर्षवर्धन देशमुख साहेब तर निवडून येणार आहे, त्यांचा जिल्हा वर्धा आहे, कारण की त्यांचं स्वतःचं काम आहे. पण या जिल्ह्यामध्ये सुद्धा जिथे जिथे माझी गरज पडेल तेव्हा तुमच्या सोबत आहे. कारण की नवनीत राणा नेहमी म्हणतात की शरद असले आणि हर्षवर्धन देशमुख साहेब हे मला वडिलांसारखे वाटतात आणि नेहमी मला इकडे जातात, सांगतात, बोलतात आणि मार्गदर्शन करतात. म्हणून मला असं वाटते माझ्यापेक्षा जास्त ते शरददादांचं हर्षवर्धन देशमुख साहेबांचं आहे ते असं मला वाटते. आणि मला नेहमी असं वाटते की राष्ट्रवादीचा विषय निघाला तर या दोघांची चर्चा असते. म्हणून काही शंका करू नका, नेहमी आपण सोबत आहे, कुटुंब आहे, परिवार आहे. आणि सुनीलभाऊ राणेंच्या मनात पण नेहमी काही शंका असते, नेहमी कानात ते बोलत राहतात. म्हणून तुम्ही काही शंका करू नका. तुमच्या शंकाचे जिल्हा परिषद नगरपालिका अजून काही केसन आहे, नेहमी सोबत राहू आणि तुम्हाला धारणी येथे वर्ली मटक्याचे दुकानं सर्रास सुरू आहेत. धारणीच्या दयाराम चौकात वर्लीच्या आकड्यांसाठी आदिवासी गर्दी करतायत. पोलिसांच्या आशीर्वादाने वर्लीची दुकानं व दारूच्या भट्ट्या चालतायत. याच्या आहारी जाऊन आदिवासींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. वर्ली मटका चालकांना तडीपार करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे. धारणीमध्ये खुलेआम वर्ली मटका व दारूचे अड्डे सुरू आहेत. त्यांच्याकडे पोलिसांचं सर्रास दुर्लक्ष आहे, नवे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. धारणी येथील आदिवासी वर्लीचे आकडे येण्याची वाट बघत आहेत. धारणीच्या दयाराम चौकात वर्लीच्या आकड्यांसाठी आदिवासींनी गर्दी केली आहे. वर्ली मटक्याच्या अड्ड्यांवर कारवाई करणं तर दूरच, परंतु पोलिसांचा एवढासाही धाक या वर्ली मटका वाल्यांना नाही, हे या चौकात जमलेल्या गर्दीवरून दिसून येत आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवलंय. धारणी पोलिसांच्या आशीर्वादाने शहरात वर्ली मटक्याचे दुकानं सुरू आहेत. वर्ली मटक्याच्या दुकानात पोलिसांचा सर्रास वावर सुरू असल्याचं चित्र आहे. वर्ली मटक्याच्या नादी लागल्याने आदिवासींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, परंतु पोलिसांना त्याच्याशी काही एक देणं घेणं नाही.
काँग्रेस कमिटीची बैठक चोबळवाडा येथे घेण्यात आली। काँग्रेस व महाआघाडीचं समर्थन नवनीत राणा यांना आहे। माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली। लोकसभा चुनाव का महासंग्राम घोषित होते ही अनेक देश सेवक योद्धा अपने अपने आयुधों को लेकर महासंग्राम भूमि में उतर पड़े हैं। दिनांक 29 मार्च तक इस युद्ध भूमि में केवल 24 वीर योद्धा समरांगण में अपने तरीके से जीत के लिए कौशल दिखाएंगे। हर कोई अपने गणित, अपने समीकरण से जीत की प्रबल इच्छा रखता है। अनेक पक्षों से अपने लिए पाठिंबा यानी समर्थन हासिल किए जा रहा है। ऐसा ही पाठिंबे की यानी समर्थन की एक भव्य सभा दिनांक 29 मार्च शाम 6:30 बजे राजकमल चौक स्थित चौबलवाड़े के पुरातन कांग्रेस कार्यालय में आयोजित की गई। ध्यान रहे, यह कार्यालय अब भी केडिया परिवार के मातहत है। कांग्रेस और महाआघाड़ी से समर्थन प्राप्त करने के बाद सौभाग्यवती नवनीत राणा ने विश्वास सदा सर्वदा कायम रखने की ग्वाही दी है। तो पूर्व आमदार राव साहेब शेखावत ने राणा दंपति विश्वासु है यह मत व्यक्त किया। सभा का प्रास्ताविक किशोर बोरकर द्वारा किया गया। इस अवसर पर कांग्रेस के अर्वाचीन और प्राचीन सभी सभ्य उपस्थित थे, जिसमें यशवंतराव शेरेकर, देवी सिंह जी शेखावत, पुष्पाताई बोंडे, कांचनमाला गावंडे, अभिनंदन पेंडारी, बबलू शेखावत, अनिल माधोगड़िया, एजाज पहलवान, नितिन भाऊ मोहोड़, वंदना कंगाले जो महापौर रह चुकी है वगैरह गणमान्य उपस्थित थे। मंच संचालन सलीम भाई मीरावाले द्वारा किया गया। कमिटीला ज्यांनी मिळवून दिली, सुपूर्द केली, आज त्या जागेची, ह्या इमारतीची, काँग्रेस कमिटीच्या या भवनाची, या जागेला या महाराष्ट्रातल्या सर्व ज्येष्ठ शिष्टांचा पायगुण लागलेला आहे। आदरणीय साहेबांचा सुद्धा, शंकरराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण सर्व याच्या आधीचे अशी ही पवित्र जागा आहे आणि या जागेत शेखावत साहेबांचं आज प्रस्थान झालं आणि म्हणून मी म्हणतो हे नशीब हवी भावना मी म्हटलं की आदरणीय शेखावत साहेब आलेत, त्या नशीब आपले, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील, आम्हाला तर आहेतच। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, माझे नेते, माझे ज्येष्ठ स्नेही, या शहराचे माजी आमदार ज्यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात आज सभेचं आपण आयोजन केलं ते रावसाहेबजी शेखावत। कार्यक्रमाला उपस्थित असलेले या महाआघाडीच्या उमेदवार नवनीतजी रवी राणा, आमदार रवी राणा, ज्येष्ठ नेत्या। जिल्हा वकील संघाची निवडणूक शनिवारी घेण्यात आली। वकील संघाच्या कार्यकारिणीतील 11 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली। अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ग्रंथालय सचिव या पदांसाठी लढत झाली। 86.23% एवढं मतदान या निवडणुकीत झालं। लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा वकील संघाची निवडणूक शनिवारी घेण्यात आली। अमरावती जिल्हा न्यायालयात ही निवडणूक पार पडली। जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट MS तायडे, ॲडव्होकेट संजय भोंडे हे 2 उमेदवार होते, तर उपाध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट मधुसूदन माहोरे, ॲडव्होकेट विजय सावळे हे 2 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। सचिव पदासाठी प्रवीण ठाकरे, शीतल ढोले हे 2 विधितज्ञ निवडणूक रिंगणात होते, तर लायब्ररी सेक्रेटरीच्या पदासाठी ॲडव्होकेट ND राऊत, ॲडव्होकेट यश खामरे हे उमेदवार होते। 1026 एकूण मतदार सदस्य आहेत, त्यापैकी 863 मतदात्यांनी मतदान केलं। 86.23% मतदान या निवडणुकीत झालं। यामध्ये 309 महिलांचा समावेश आहे। शनिवारी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आलं। मतदानानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली आहे। रात्री उशिरापर्यंत हे निकाल जाहीर होतील। मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट राजेंद्र अग्रवाल, सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट देवदत्त गावंडे व ॲडव्होकेट अतुल काकडे यांनी काम पाहिलं। तक्रार निवारणाची जबाबदारी ॲडव्होकेट अरुण गावंडे, PS खडसे व VS लड्डा यांनी सांभाळली। सदस्य पदासाठी 12 वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। 5 उमेदवारांचे अर्ज परत घेतल्याने ॲडव्होकेट बेराड, ॲडव्होकेट प्रीती भोरे, AV गाणापूरकर, PA खान, SP मुंडवईक, RK नागोसे व RL राजानी यांची अविरोध निवड झाली आहे।
तहानलेल्यांना पाणी देणं हा मानवता धर्म आहे. PDMC मध्ये येणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी जैन संस्कार युवा मंच व ओसवाल बहुसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थायी स्वरूपाची पाणपोई सुरू करण्यात येते आहे. या पाणपोईसाठी शनिवारी भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं संचालन निखिल जैन यांनी केलं तर आभार अंकिता मुथा यांनी मानले. जैन संस्कार युवा मंच व ओसवाल बहुसंघाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालय येथे स्थायी स्वरूपाची पाणपोई सुरू करण्यात येते आहे. या पाणपोईसाठी शनिवारी भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी जैन संस्कार युवा मंचाचे अध्यक्ष महेंद्र भन्साली, सचिव निखिल जैन, ओसवाल बहुसंघाच्या अध्यक्ष राणी गांधी, सचिव अंकिता मुथा, श्री ओसवाल संघाचे अध्यक्ष डॉक्टर चंदू सोजतिया, विजय भन्साली, मनोज कटारिया, शैलेश कुचेरिया, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, अधिष्ठाता डॉक्टर पद्माकर सोमवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवरतनमलजी गांधी, ताराचंदजी बोकरिया आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पाणपोईसाठी भूमिपूजन करण्यात आलं. येथे स्थायी स्वरूपाची पाणपोई सुरू करण्यात येते. वॉटर कूलर, फिल्टर अशा अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज अशी ही पाणपोई राहणार आहे. PDMC मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बाहेरगावचे रुग्ण येथे असतात. त्यांची या पाणपोईमुळे सोय होणार आहे. तहानलेल्यांना पाणी देण्याचा संदेश संत गाडगे बाबांचा आहे. त्यांच्या संदेशानुसार जैन संस्कार युवा मंच व ओसवाल बहुसंघ आचरण करत आहेत. भूमिपूजन कार्यक्रमाला जैन संस्कार युवा मंचाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते व ओसवाल बहुसंघाच्या पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आप मुझे प्रश्न पूछ सकते हैं कि वही जिस उपलब्धि आपको मालूम होते हुए इसकी उपलब्धता आपने क्यों नहीं की, लेकिन ये संस्था, ये सोसाइटी सभी के योगदान से आगे आई है. बहुसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख ने जब ये बहुजन समाज के शिक्षण के लिए अपने मराठ प्रांत में इस व्यवस्था का निर्माण किया, तब सबके योगदान से, सबके सहयोग से ही संस्था यहाँ तक पहुँची. और इसी तरह का सहयोग संस्था को मिलता रहता है और इसलिए संस्था चलती रहती है, बढ़ती रहती है. और इसमें आप लोगों ने, सब ओसवाल भाइयों ने, बहनों ने और वाठोडा शुक्लेश्वर येथून पयोष्णी नदी वाहते. तिला पूर्णा नदी असंही म्हणतात. या पयोष्णीला पौराणिक पार्श्वभूमी आहे. आज या नदीचं अत्यंत दुरावस्था झाली आहे. अतिक्रमण, अस्वच्छता यांच्या वेढ्यात पूर्णा नदी आहे. घरांमधील सांडपाणी देखील नदीमध्ये सोडलं जात आहे. पूर्णा नदीच्या उत्थानासाठी नागरिकांसह शासनाने सहभाग घेण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेली पूर्णा किंवा पयोष्णी नदी पूर्णतः अस्वच्छता व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. बेसुमार वाळू उपशाने नदीचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. वाढलेली झुडपं, गलिच्छ वातावरण पाहून पूर्णेची गटार गंगा होण्यास वेळ लागणार नाही. सातपुडा पर्वतातून उगम पावलेल्या पूर्णा पयोष्णी ही विदर्भातील नद्यांपैकी एक मोठी नदी असून महर्षी विश्वामित्राने या नदीची प्रदक्षिणा केल्याचा उल्लेख पुराणात आहे. आजही पूर्णा प्रदक्षिणा करणारा नदी काठावरील नागरिकांना नदीचा इतिहास, संरक्षण व गरज याबाबत दरवर्षी जनजागृती करण्यात येते. एकेकाळी छोट्याशा पाड्यात वसलेल्या गावाचा अलीकडच्या काळात चौफेर विस्तार झाला. नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून नदीकाठी घरं बांधली आहेत. गावातील मलमिश्रित सांडपाणी नाल्याद्वारे थेट नदीपात्रात सोडल्या जाते. या परिसरातील भूजल पातळीही प्रदूषित झाली असून कूपनलिका व विहिरीच्या पाण्यातही क्षाराचं प्रमाण वाढलं आहे. बदलत्या ऋतूमुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आहे. पूर्णा नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी लोकसहभागासोबतच शासनाच्या सहभागाचीही आज गरज आहे. पूर्णा नदीच्या शुद्धीकरणासाठी आता लोकचळवळीचं स्वरूप येणं गरजेचं आहे. नदी शुद्ध व्हावी अशी सर्वसामान्यांना जाणीव व्हायला हवी. वाठोडा शुक्लेश्वर येथून गजानन खोपे यांचा हा रिपोर्ट.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश संत तुकारामांनी दिलाय। प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी व पावसाचं प्रमाण वाढावं यासाठी शासनातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली। या अंतर्गत नया अकोला येथे मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे। झाडांना पाणी दिलं जात आहे, परंतु एका विघ्न संतोषी इस्माने आपली जनावरं त्यामध्ये सोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं। काम करणाऱ्या मजुरांना शिवीगाळ केली। ग्रामपंचायत नया अकोला येथे 33 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे। येथे साहेबराव पंडित या जावरा कामनापूर येथे राहणाऱ्या इस्माने आपल्या मालकीची जनावरे या वृक्ष लागवडीमध्ये सोडून दिली। येथील काम करणाऱ्या मजुरांना शिवीगाळ केली। त्यांच्या गुरांनी येथील रोपट्यांच्या वृक्षांची नासधूस केली आहे। याशिवाय वृक्ष संवर्धन गाडीला धडक देऊन गाडीचं नुकसान देखील केलं। जोपर्यंत पाण्याची गाडी दुरुस्त होणार नाही तोपर्यंत कामावरील मजुरांची मजुरी साहेबराव पंडित यांच्याकडून वसूल करण्याची मागणी कामगारांनी केली आहे। 203 प्रमाणे 6 मजुरांची दररोज मजुरी 1218 प्रमाणे 6 दिवस अशी 7308 रुपये साहेबराव पंडित कडून वसूल करण्यात यावे असं कामगारांनी म्हटलं आहे। नया अकोलाहून सरजीव बहुराशी यांचा हा रिपोर्ट। काळ्या पैशाचा उपयोग निवडणुकीत होऊ नये व ज्यांचं चारित्र्य स्वच्छ नाही त्यांना निवडणुकीत स्थान देऊ नये अशी मागणी जागरण बौद्धिस्ट समाजसेवी संस्थेने केली आहे। या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपलं म्हणणं मांडलं। निवडणुकीत अपसंपदेचा वापर केला जातो। अपसंपदेच्या प्रभावाने निष्पक्षता धोक्यात येते असा आरोप जागरण बौद्धिस्ट समाजसेवी संस्थेने केला आहे। या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली। जागरण बौद्धिस्ट संस्थेने या संदर्भात कारवाईची मागणी केली होती, परंतु कारवाई झाली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत विकास कामातील आर्थिक अपहार केलेले आरोपी व त्यांच्या हस्तांतरित कडून बेनामी हिशोब मालमत्ता जप्त न केल्याबाबत जागरण बौद्धिस्ट समाजसेवी संस्थेचे दीपक इंगळे यांनी पत्र दिले आहेत। त्याचा खुलासा त्यांनी पत्रकार परिषदेतून केला। तुम्ही कधी उलटसुलट प्रश्न विचारू नका। आम्ही पत्रकार आहो का? तुम्हाला काय शंका आहे? आम्हाला हे मात्र की या काळ्या पैशाचा व्यवहार चालू आहे, हे सरकार पाहत बसल, तुम्ही उपद्रव कशाला करू राहिले? अरे पण माझ्याकडे मी निष्पक्ष मत कसं करेन मग? अरे सरकार पाहिजे ना विपक्ष करायचे। हे सरकार दररोज सरकार हे आपण निवडून दिलेलं सरकार असते। लोकशाहीमध्ये तुम्ही एकटं राहा सरकार निवडून द्या। आज भारतातली एक बघा तुम्ही 125 करोड जनता आहे। एक बघा तुम्ही, ही काही पहिलीच तक्रार नाही आहे। अशा अनेक तक्रारी आयोगाकडे झालेल्या आहेत, माझ्याशिवाय केलेल्या आहे लोकांनी। ठीक आहे, तुम्ही कोर्टात गेले का? कोर्टात गेले तुम्ही? जाईल मी ते कोर्टात जाईल नाही तुम्ही काही करा, तुम्ही काही करा। 17 पासून आता तुमचं ऐकत नाही, तुमचं म्हणणं मला पटलं। आमचं काही ऐकणार नाही। 17 पासून जर तुम्ही हा घोटाळा नाही 2001 2002 म्हणजे 18 वर्षाचा तुम्ही घोटाळा आता बाहेर काढून राहिले। तुम्ही याच्या आधी कोर्टात का नाही गेले? कोर्टात कसं आहे तुम्ही? काहून नाही? सरकार घेतलेला आहे ना। आणि तुम्ही नागरिक कोण काय येत नाही? सरकार तुम्ही जनहित याचिका दाखल का करत नाही? त्याच्याकडे 40/11 आणि 11/5 या 2 केसेस दाखल आहेत। जिल्हा विशेष कोर्टाचा निकाल लागल्याशिवाय तुम्हाला उच्च न्यायालयात दाद मागता येत नाही, हे बरोबर। पण तुम्ही जनहित याचिका दाखल का केली नाही? पण एक नागरिक म्हणून करीन ना मी। पहिल्यांदा तुम्हाला आयोगाकडेच तक्रार करावी लागेल। 18 वर्षानंतर आता तुम्हाला पहिल्यांदा आयोगाकडेच तक्रार करावी लागेल। त्याच्यानंतर आयोगाचं काय कागदपत्र त्याचा अहवाल देतो, त्याच्यात तुम्हाला कोर्टात जावं लागेल। इस्कॉन मंदिर व आंतरराष्ट्रीय कृष्ण भावामृत संघ यांच्या वतीने रथासह नगर भ्रमण करण्यात आलं। हरे रामा हरे कृष्ण असा जय जयकार करत रथयात्रेनं नगर भ्रमण केलं। स्वामी प्रभुपाद द्वारा प्रस्थापित इस्कॉन मंदिर और अंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ द्वारा मनुष्य में नवी चेतना जगाने मन को आत्मा को शांति प्रदान करने वाले हरे कृष्ण महामंत्र का जाप करते रहने की सलाह दी जाती है और सदा प्रवृत्त किया जाता है।
आज दिनांक 30 मार्च को महानगर में इस्कॉन रथ का नगर भ्रमण कार्यक्रम आयोजित हुआ। भगवान श्री कृष्ण व प्रभुपाद की पूर्णाकृति मूर्ति का दर्शन करवाते नगर भ्रमण करते यह पुनीत यात्रा संपूर्ण भारत भर में आम जनता को दर्शन लाभ देने के लिए भ्रमण करती है। ऐसे ही एक पुनीत यात्रा का दर्शन लाभ उठाने सिटी न्यूज प्रस्तुत कर रहा है। ऐतिहासिक व पौराणिक अमरावतीमध्ये अनेक जुने मंदिर आहेत। जोग चौकातील हनुमान मंदिर त्यापैकीच एक। या मंदिराची स्थापना 155 वर्षांपूर्वी झाली आहे। या हनुमंताच्या दर्शनाने भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे। सन 1800 के शतक में अमरावती नगरी के जोग चौक में अतुलित बलधाम भगवान हनुमान जी का मंदिर संभवतः फक्कड़ बाबा या उनके पूर्वजों द्वारा स्थापित किया गया, जिसे अब घंटाघर हनुमान मंदिर नाम से प्रसिद्धि प्राप्त है। अब 155 साल पुरातन मंदिर और पुरातन बजरंग बली की आभा युक्त मूर्ति का दर्शन करने, मन्नत मांगने दूर दराज से भक्तगण आते हैं। इसी आशा को लेकर कि और देवता चित्त न धरहि, हनुमंत से ही सर्व सुख करहि। मेरा नाम संजय त्रिलोकनाथ तिवारी है। मैं इस मंदिर का व्यवस्थापक हूँ। यह मंदिर 155 साल पुराना है और यहाँ पे हर किसी की मान्यता जो जिस तरीके की मानता है वो पूरी होती है। यहाँ हजारों लाख भक्त आते हैं और उसका दर्शन का लाभ उठाते हैं। दशमीच्या दिवशी मारवाडी समाजाच्या महिलांनी दशामाता पूजनाचा सण साजरा केला। आपल्या परिवारासाठी सुख समृद्धीची मागणी त्यांनी केली। पिंपळ वृक्षाला मातेचे रूप देऊन त्याचं पूजन करण्यात आलं। होली पश्चात दशमी को मारवाड़ी समाज का दशा माता का पूजन त्योहार मनाया जाता है। इस रोज मारवाड़ी समाज की भगिनी सज धज कर पारंपरिक वेशभूषा में दशा माता का पूजन एक पीपल के वृक्ष के सानिध्य में करती है। विधिवत पीपल के वृक्ष को माता का रूप देते, सजाते, संवारते, अलंकृत करते, पूजा अर्चना आरती भोग लगाकर प्रार्थना करती है कि उनका परिवार किसी भी ग्रह दशा के कोप का भोग न बने, वडीलों के पूर्वजों के आशीर्वाद सदा सर्वदा कायम रहे। ऐसी मंगल कामना सह मारवाड़ी समाज की भगिनियां एकत्रित होकर मंगल पूजा का आयोजन करती हैं। नमस्कार। नमस्कार। ये क्या चल रहा है? पीपल के वृक्ष की आज पूजा कर रहे हैं, क्या बात है? कोई विशेष कार्यक्रम? जी, आज हमारे सिपाल में मतलब पूरे मारवाड़ी समाज में हमारी घर की दशा के लिए करते हैं ये पूजा। इसको बोलते हैं दशा माता। दशा माता की पूजा। इसको घर की मतलब हर सुख दुख जो भी है भगवान सब वो देख लेते हैं। मतलब इसको दशा माता की पूजा करते हैं। दशमी के दिन करते हैं। आज दशमी है ना, तो दशमी के दिन करते हैं। होली के बराबर 10 दिन बाद में। तो इसमें सब जैसे आटे के ये चोटी सब गहना बनाते हैं इसमें। अच्छा। बोर, चोटी, अंगूठी, चूड़िया सब बनाते हैं। हाँ। और बाकी सब यही अपना पूजा सामग्री सब पूरे अभी बस पूजा करके कहानी वगैरह बोलते हैं इसमें। अच्छा, दशा माता की कहानी बोलेंगे। दशा माता की कहानी। बहुत बहुत धन्यवाद। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। अमरावती बडनेरा हायवेवर शनिवारी दुपारी दुचाकीचा अपघात झाला। या अपघातामध्ये 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे। प्रशांत रमेश भोंगाडे असं या युवकाचं नाव आहे। बडनेरा हायवेवरून ते अमरावतीकडून बडनेराकडे जात होते। प्रशांत भोंगाडे बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुडा येथील श्वेता रेसिडेन्सी मधील रहिवासी आहे। दुभाजकाला धडकल्याने हा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर प्रशांत भोंगाडे 15 ते 20 मिनिटं रस्त्यावर तळमळत पडलेला राहिला। शालेय विद्यार्थ्याने त्याला पाहिलं व त्याच्या घरी फोन लावला।
दुपारी 3:30 वाजताची ही घटना आहे. MH27 AH0904 क्रमांकाच्या प्लेजर गाडीने प्रशांत जात असताना हा अपघात घडला. प्रशांतच्या मामा व भावाला माहिती कळल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यानंतर रुग्णवाहिकेसाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले, मात्र उपलब्ध झाली नाही. अखेरीस कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मदत केली व त्यांच्या मदतीने इरविनमध्ये प्रशांत भोंगाडेला दाखल करण्यात आलं. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. प्रशांत भोंगाडेला कदाचित वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा जीव बचावला असता. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.